नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, कर्जाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो। कारण मित्रांनो, वाढत्या महागाई व दुष्काळामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे आणि हा शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे 15 ऑगस्टच्या आतमध्ये हा कर्जाचा येथे शेतकऱ्यांना मुक्तता देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्याआधी जर आपण या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। कारण मित्रांनो, या चॅनलवरती आपल्याला दररोज शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महत्त्वपूर्ण योजना व शेतकऱ्यांची फायद्याची माहिती या चॅनलवरती दररोज आपल्याला मिळत राहते। त्याकरता आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे। कारण मित्रांनो, या पेजवरती आपण बघू शकता, शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला लोकसभा निवडणूक बसल्याचे दिसत आहे। विधानसभा निवडणुकीच्या 3 महिने आधी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर आजच्या बातमीमध्ये बघूया मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेतले आहे ते सरसकट माफ करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे म्हटले होते। शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपर्यंत कर्जमुक्त करू असे आश्वासन काँग्रेसने दिले होते। तर मित्रांनो, आता 15 ऑगस्टपूर्वी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे। यासाठी सुमारे 31,000 कोटी रुपयांचा निधी लागू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता सर्वात आधी आता लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका इथे पार पडल्या आणि निकालसुद्धा इथे पार पडला। आता मित्रांनो, विधानसभा निवडणूक राहिली आणि त्या निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना इथे कर्जमाफी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना इथे 2 लाखापर्यंत इथे कर्जमाफसुद्धा इथे होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा। धन्यवाद।